मित्रांनो, आज जाणून घेणार आहोत आपण आपल्या महाराष्ट्रातील सारख्या नावांच्या ठिकाणांबद्दल। मित्रांनो, कर्जत हा तालुका अहिल्यानगर जिल्ह्यात तसेच रायगड जिल्ह्यामध्ये पण आहे। खेड हा तालुका रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तसेच पुणे जिल्ह्यामध्ये पण आहे। शेगाव हे ठिकाण बुलढाणा जिल्ह्यामध्ये तसेच शेवगाव हे ठिकाण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पण आहे। आष्टी हे ठिकाण वर्धा जिल्ह्यामध्ये तसेच बीड जिल्ह्यामध्ये पण आहे। भोकर हे ठिकाण नांदेड जिल्ह्यामध्ये तसेच भोकरदन हे ठिकाण जालना जिल्ह्यामध्ये पण आहे। पातूर हे ठिकाण अकोल्यामध्ये तर परतूर हे ठिकाण जालना जिल्ह्यामध्ये पण आहे। उमरेड हे ठिकाण नागपूर जिल्ह्यामध्ये तसेच उमरखेड हे ठिकाण यवतमाळ जिल्ह्यामध्ये पण आहे। पेठ हे ठिकाण नाशिकमध्ये तसेच सोनपेठ हे परभणी जिल्ह्यामध्ये पण आहे। तसेच महाराष्ट्रामध्ये शिरूर हे तालुका बीड जिल्ह्यामध्ये तसेच शिरूर हा तालुका पुणे जिल्ह्यामध्ये पण आहे। कारंजा हा तालुका वर्धा जिल्ह्यामध्ये तसेच कारंजा हा तालुका वाशिम जिल्ह्यामध्ये पण आहे। मालेगाव हा तालुका नाशिकमध्ये तसेच मालेगाव हा तालुका वाशिम जिल्ह्यामध्ये पण आहे। नांदगाव हा तालुका नाशिक जिल्ह्यामध्ये तसेच नांदगाव हा तालुका अमरावती जिल्ह्यामध्ये पण आहे। कळंब हा तालुका धाराशिव जिल्ह्यामध्ये तसेच कळंब हा तालुका यवतमाळ जिल्ह्यामध्ये पण आहे। बार्शी हे ठिकाण सोलापूर जिल्ह्यामध्ये तसेच बार्शी हे ठिकाण अकोलामध्ये पण आहे। सेलू हे ठिकाण वर्धा जिल्ह्यामध्ये तसेच सेलू हे ठिकाण परभणी जिल्ह्यामध्ये पण आहे।